घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे। एखादा बोधबैर असा पीडित व्यक्ती असतो। पीडित व्यक्तीला घरातील माणसाला त्रास करतो, काही उलटा पुलटा करतो, काही आत्महत्येच्या शरीरात जातो आणि इकडे तिकडे काही अशा गोष्टी घडतात जीवनात। तर त्याच्यासाठी काय करायचे तर त्याचा उपाय तुम्हाला सांगतो। अमावस्येच्या दिवशी तिन्ही सांजस, अमावस्येला तिन्ही सांज म्हणजे दिवस मोळाच्या टायमाला 8च्या अगोदर 8च्या आसपास एक नारळ घ्यायचा आहे। दक्षिण दिशेकडे तोंड करून त्या पेशंटला उभा करा किंवा बसवून घ्या। दक्षिणेकडे तोंड करून उभा केलं तरी चालतंय, नाही तर बसवून घेतला तरी चालतंय। एक नारळ घ्यायचा आहे मित्रांनो। एक नारळ घेऊन शिंडी आपल्याकडे करायची। आपल्याकडे शिंडी करून हातात नारळ घ्यायचा धारण, त्याला काय करायचं भस्म टाकायचं त्या नारळावर, थोडा भस्म टाकून कपाळाला त्याच्या भस्म लावायचं आहे। वडाच्या पारुंब्या भेटल्या तरी हातात घ्यायच्या थोड्या। वडाच्या पारुंब्या समजा आधीच आणून ठेवायच्या, ती वडाच्या पारुंब्या पेटवून घ्यायच्यात। म्हणजे थोडं आपल्या अगरबत्ती कशी पेटवतो तशा वडाच्या पारुंब्या पेटवून घ्यायच्या, 2 3 4 काय असतील ती पेटवून घेतल्या की प्रथम काय करायचं, गायत्री मंत्राचा जप करायचा आहे। गायत्री मंत्राचा जप केला तर पीडित व्यक्तीच्या अंगावरून ते ज्या आपण वडाच्या पारुंब्या घेतल्यात, गायत्री मंत्र जप करीत करीत त्याच्या अंगावर 7 वेळा उतरायच्यात। इकडून इकडून मोहरून मागून असे 7 वेळा उतरल्यानंतर 7 वेळा उतरल्यानंतर ते जे आपण नारळ घेतलेला आहे, नारळ घ्यायचा आहे जड नारळ घेतलेला, आणि वडाच्या पारुंब्या ही त्याच्या अंगात पिशाच शक्ती असेल, भूतबाधा असेल, करणी कवटाला असेल, काही नासका चेडा असेल तर त्याला उतरायचे। ते उतरल्यानंतर नारळ आणि ती जमिनीवर न टाकता ते उतारा केला की नारळ आणि ती काड्या जमिनीवर टाकायचे नाहीत। फक्त याच्यात लागणाऱ्या 2च वस्तू आहेत, वडाच्या पारुंब्या आणि एक नारळ। अंगावरून 7 वेळा उतरून घ्यायचं मित्रांनो। उतरून घेतला की जमिनीवर टाकायचं नाही, ते एखाद्या पिशवीत कशी ते ठेवायचा, काही ते कुठलाही उतारा जमिनीवर ठेवायचा नसतो। तर काय करायचं, परत नारळामध्ये ती काय जे समजा नारळ आणि ती दोन्ही त्याच्यामध्ये ती शक्ती खेचल्या जाते त्याच्या अंगातली, आणि तसंच उतारा केलेला हे पुन्हा पीडिताच्या अंगावर गोमूत्र गायत्री मंत्र थोडं शिपडायचे। शिपडल्यानंतर भस्म थोडा लावायचा। हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, ती पाणी जर असलं तर पाण्याच्या ठिकाणी वाहती पाणी, नाला कॅनेल वाडा नदी असलं तर ती नारळ आणि ती उतारा केलेला पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे। नाहीतर तिथं 3 रस्ते 4 रस्ते मशानभूमी अशा ठिकाणी बाहेर नेऊन फेकून द्यायचं नाही मित्रांनो। हळूच टेकायचं आहे। हळूच टेकल्यानंतर परत महागारी वळून बघायचं नाही मित्रांनो। महागारी कसलंच वळून बघायचं नाही। नीट घरी यायचं। घरी आल्यानंतर हात पाय तोंड धुवायचं, आणि हात पाय तोंड धुतल्यानंतर लगेच त्या पेशंटकडे जायचं नाही। अर्धा तास बाहेरच थांबायचं, कारण जरी ती नकारात्मक ऊर्जा आपल्या संग जरी आलेली असली तर त्या पेशंटकडे लगेच जायचं नाही म्हणून। आणि असं तुम्ही जर का अमावस्या 3 अमावस्या जरी केल्या तर 4थ्या अमावस्येपर्यंत त्याचा रोग बी कमी होऊन जाईल, रोग राहून बी जाईल। सर्व काय तुम्हाला डोळ्यानं नाही दिसणाऱ्या शक्त्या काय उलटा पुलटा करतात हे सगळं निघून बी जातील। पेशंट चांगला होईल, आणि चांगलं झाल्यानंतर तरी बी अधूनमधून कवा त्रास झाला तर एखादा अमावस्याला उतारा करून घ्यायचा असाच नारळ आणि गायत्री मंत्र म्हणून। जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा। परत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो। चला, राम राम।